transport to a plant, factor affecting nutrient availability to the plant, measures to overcome the deficiencies and toxicities. तर हा चॅप्टर बऱ्यापैकी आपला कंप्लीट होत आलाय आणि महत्त्वाचे दोनच मुद्दे आपले राहिलेले आहेत याच्यामध्ये. ते म्हणजे मेकॅनिझम ऑफ आयन ट्रान्सलोकेशन अक्रॉस द रूट टिश्यू. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण बघितलेले आहे. जे पहिले तीन मेकॅनिझम आहेत ते म्हणजे काय आहेत, रूट झोन अँड सॉइल मास आणि रूट झोन. सॉइल मास मधून रूट झोनच्या जे एरियामध्ये मेकॅनिझम होणार ते म्हणजे मास फ्लो, डिफ्युजन आणि रूट इंटरसेप्रेशन. आणि एकदा का ऍब्सॉर्ब केलं गेलं न्यूट्रिएंट, ओके, मग ते आयन ऍब्सॉर्ब करून घेतल्यानंतर जेव्हा ट्रान्सलोकेशन फ्रॉम वन सेल विदिन अ सेल ऑफ रूट, तर ते कसं ट्रान्सपोर्टेशन असणार आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सो त्याला दोन थिअरीजनी सपोर्ट केलेले आहे. लर्नगार्ड्स थिअरी दॅट इज विच इज बेस्ड ऑन इलेक्ट्रोकेमिकल थिअरी. सो इलेक्ट्रोकेमिकल थिअरी आपण याला असंही म्हणू शकतो की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल किंवा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट किंवा इलेक्ट्रिकल ग्रेडियंट्स, इलेक्ट्रोकेमिकल gradient, जेव्हा gradients is nothing but the difference between two forces. Gradients is nothing but a difference between two forces, and these forces creates a pressure on a cell, and that's why there is the translocation of ion from one cell to another cell, or intercellular translocation is also important. सो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आपण त्या दिवशी बघितलं होतं, ते जे की आपण डिफरन्सनी बघितलं होतं की ऍब्सॉर्प्शन ऑफ आयन बाय प्लांट रूट अलॉंग द इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल ग्रेडियंट इज टर्म एज पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन, आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ आयन अगेन्स्ट अन इलेक्ट्रोकेमिकल gradient is termed as active absorption. Transportations of ion from epidermis to the cell and without any consumption of metabolic energy is passive transport. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ आयन फ्रॉम एपिडर्मिस टू झेलियम विथ एनी कन्झम्पशन ऑफ मेटाबॉलिक एनर्जी, हे so on this is known as a passive transport and active transport. But actually to support this passive transport and active transport, ऍक्च्युअल फॉर्म मध्ये कसं होतं तर त्याला थिअरीज सांगितलेली आहेत दोन. त्याच्यामध्ये लियनगार्ड थिअरीज which is proposed in 1945. एक मिनिट, याच्यामध्ये मी तुम्हाला सायंटिस्ट दिलं नाही बोलते. Okay, here is proposed in 1945. Lengard is a name of that scientist, and he has proposed this theory, but this theory was not long lasting. ही theory जास्त म्हणजे ही theory काही लिमिटेशन्स असल्यामुळे त्याला आपण ही theory जास्त म्हणजे जास्त सपोर्टिव्ह नाहीये, म्हणजे कोणत्या थिअरीजने ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशनला. त्यासाठी आपण कॅरियर हायपोथेसिस विच वॉज गिवन बाय एप्स्टन इन 1953 वॉज मोस्टली सपोर्टेड. का सपोर्ट केली हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये सांगेन. आणि त्याच्यामध्ये लियनगार्ड थिअरीला का जास्त सपोर्ट नाही हे सुद्धा ह्याच्यामध्ये समजून जाईल. सो लेट्स स्टार्ट विथ दिस थिअरी. थोडंसं अवघड आहे, थोडंसं क्लिष्ट आहे असं काही नाही आहे. थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर झालं की ह्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय आहे. सो टेल मी द सेलचे जे बॉडीज आहेत, ऑर्गेनलीज आहेत, सेल ऑर्गेनलीज, ते कोणते कोणते आहेत मोस्टली ते पहिला आधी समजून घेऊया. सो रोल नंबर 60, रोल नंबर 50, कोणीही एव्हरीवन इज ऑडिबल, तुम्ही सांगू शकता की सेल ऑर्गेनलीज कोणते कोणते आहेत. सेल वॉल पासून सुरुवात करायची. येस, बोलायचं, इंटरॅक्शन झालं पाहिजे तुमच्या तरी माझ्यामध्ये, नाहीतर हे काहीच समजणार नाही.
ही थिअरी तर समजणार नाहीये, इम्पॉर्टंट आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं तुम्हाला घेण्यात आलेली आहे ही. आणि बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट आहे की बाबा हे या सेमिस्टरमध्ये क्लिअर झालं पाहिजे, तीच गोष्ट मी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे. बिकॉज यू डोंट हॅव एनी स्पेसिफिक बुक्स विथ यू, किंवा जे जे काय आहे ते सगळं असं एक्स्ट्रॅक्ट केलेलं मटेरियल तुमच्याकडे आहे. ओव्हरऑल बुक्स जे इम्पॉर्टंट आहे की वाचलं पाहिजे थोडंफार, जेणेकरून एक्स्ट्रा नॉलेज म्हणा किंवा त्याचा ऍप्लिकेशन्स कसे असतात किंवा काय इंटरेस्ट असतो एकेकांना तर तेही वाचू शकतात. पण तुमच्याजवळ ते बुक्स नाही आहेत सध्या. सो रोल नंबर 16, मी काहीतरी विचारलं तुम्हाला, नुसतं व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करून ठेवायचं नाही, बी कॉन्सन्ट्रेट हिअर. येस, रोल नंबर 60. ओके, रोल नंबर 52. ओके, रोल नंबर 60 उठलेला चला सांगा, सेल ऑर्गेनेलिज कोणते कोणते असतात? सेल ऑर्गेनेलिज मध्ये सेलमध्ये काय काय असतं ते सांग. सायटोप्लाझ्म, न्यूक्लियस, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सेल ऑर्गेनेल न्यूक्लियस. बरं, मायटोकॉन्ड्रिया नसते का? मायटोकॉन्ड्रिया सेलच्या बाहेर असते का? नाही असते. असते ना, कसं दिसते ते? पॉवर हाऊस ऑफ सेल, एनर्जी प्रोव्हाइड वगैरे करतो. ओके, त्याच्यामध्ये काय काय असते मायटोकॉन्ड्रियामध्ये? तर तुम्ही एटीपी, विचारलं ह्याचा काय संबंध आहे? संबंध खूप छान आहे, त्यामुळेच विचारलंय. कसं असते, काय असते त्याच्यामध्ये? मायटोकॉन्ड्रियाचं एक महत्वाचं हे आहे जे की रिॲक्शन्स किंवा जे रेस्पिरेटरी रिॲक्शन्स आहेत किंवा सायकल्स आहेत ती कार्य घडवून आणण्याचं काम करतं. एनी वन? ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाचे पार्ट सांगू शकता तुम्ही? तर सायटोप्लाझम, त्याच्यानंतर सेल वॉल अँड मायटोकॉन्ड्रिया इज गोइंग टू इन्व्हॉल्व इन दिस ॲब्सॉर्प्शन. आणि प्रत्येक सेलमध्ये हे पार्ट्स असतात आणि हे सेल ऑर्गनेलिज ऍक्टिव्हली काय करत असतात, पार्टिसिपेट करत असतात. त्यामुळे तुम्हाला विचारते की बाबा सेल ऑर्गनेलिज कोणती कोणती आहेत. तर त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्याचे पार्ट्स कोणी सांगू शकते का? ओपन करा तुमच्या जवळ सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. मला थोडंसं हे केलं तर गुगलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला दिसून जाईल मायटोकॉन्ड्रियामध्ये काय काय बोलायचं आहे. रोल नंबर 6, पॉवर हाऊस ऑफ सेल 6 रोल नंबर. जे कोणी असेल स्टुडंट, पॉवर हाऊस ऑफ सेल असं सांगते, बट आय एम आस्किंग अबाउट द पार्ट्स. इनर अँड आउटर मेम्ब्रेन, येस, सगळ्यात महत्वाचं क्रिस्टीन, रोल नंबर 46. येस, तुम्ही असं ह्याच्यावरती हे करू नका, मला मेसेज करू नका, चॅट करू नका. यू शुड ऑन युअर ऑडिओ अँड यू शुड स्पीक ऑन दिस. This is also going to record and all these things are going to also going to be recorded. So it's important that your interaction is most important, that you are attending these classes is तुम्ही अटेंड करताय याचा प्रूफ आहे, तुम्ही बोलताय म्हणजे. ओके, तर बऱ्यापैकी सगळ्यांनी मला चॅट बॉक्समध्ये सांगितलेलं मॅट्रिक्स, क्रिस्टीन, येस, मोस्ट इम्पॉर्टंट. मायटोकॉन्ड्रियामध्ये जे आहेत मॅट्रिक्स, क्रिस्टीन जे आहेत इनर मेम्ब्रेन. ओके, क्रिस्टीन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी जे रिॲक्शन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये एनर्जी मॉलिक्युल्स, फॉर एक्झाम्पल एटीपीज, एडीपीज, फॉस्फेट्स आणि जे एन्झाइम्स ऍक्टिव्हेशन, हे जे सगळं कार्य आहे ते सगळं मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं क्रिस्टीन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं करत असतं. तर आता आपल्याला सध्या ऍब्झॉर्प्शन मध्ये
मायटोकॉन्ड्रिया लक्षात घ्यायचं आहे. तर का आणि सायटोप्लाझम हे दोन सेल ऑर्गॅनेलिजचा आपण काय करणार आहे याच्यामध्ये अभ्यास करणार आहे की काय होतंय. ओके, रोल नंबर 46. Okay, roll number 55. Roll number 55. Yes, ma'am. व्हिडिओ ऑन करा तुमचा, मला दिसत नाही कोण आहे. मला एक 4-5 एक किती टोटल आहेत 10 मुलं जे आहे ते फक्त असेच ते लेक्चर्स पण अटेंड करत नाहीत आणि काहीच नाही. सो आजपासूनच म्हणा की ते सर्च मध्ये आहेत. दे आर गोइंग टू बी अफेक्टेड विथ दिस. आता लेक्चर्स होत आहेत म्हटल्यानंतर ऑफकोर्स एक्झाम होणार आहेत. एक्झाम होणार म्हटल्यानंतर रिझल्ट होणार, तुमचे रिझल्ट लागणारच आहे. सो बी अटेंटिव्ह. येस, रोल नंबर 55. रीड दिस स्लाइड. Theories and mechanism of ion uptake. Luther's theory, electrochemical theory, 1945. Luther proposed that an electrical potential gradient existing between the cell membrane and outside solution is the responsible for the migration of electron from inside solution to the outside membrane. Apoplasm. Next, oxygen deficient in cytoplasm induced by respiration is responsible for the drop in the redox potential. And third one is a cytochrome Fe containing the substance is present in outer membrane. सो याच्या बरोबर कंटिन्यू मध्ये आपली अजून एक स्लाइड आहे, ते पण रीड करा. विजिबल आहे ना तुम्हाला? एक डायग्राम आहे, डायग्रामच्या जे साईडला लिहिलेलं आहे ते सुद्धा वाचा. आवाज येत नाही तुमचा, व्हॉइस येत नाही. आता येतो? हा, येतो. Cytochrome Fe containing present in outer membrane due to the high redox potential. Fe3 is reduced by the Fe2 by equation of the electron from the respiratory chain and vice versa. Limitation: the cytochromes are not located in cell wall. Second, four anion molecules are the required for the consumption of one molecule of O2, but this is the high number. सो यातून वाचल्यावरती आपल्याला काहीही कळालेलं नाही. ठीक आहे. सो लेट्स सी दिस. एकदा बघून घ्या की ह्याच्यामध्ये मी सांगते. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? आउटसाइड, ओके, आणि इनसाइड. आता आउटसाइड अँड इनसाइड इज नथिंग बट दिस इज द सेल. ओके, ही काय आहे? एक सेल आहे आणि सेल वॉलच्या बाहेरची बाजू आणि ही सेल वॉलच्या आतली बाजू. तर सेलमध्ये ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी त्याला काय म्हटलेलं आहे? जी मेम्ब्रेन मध्ये आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन ग्रेडियंट. आता मला सांगा याच्यामध्ये रेडॉक्स पोटेन्शियल म्हटलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स पोटेन्शियल? एनीवन? व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स पोटेन्शियल? बोलायचंय, त्याशिवाय हे कळणार नाही. थेरी का एक्सेप्टेड नाहीये जास्त प्रमाणामध्ये? एक्सेप्टेड नाहीये मीन्स आपण याला अपोज पण करू शकत नाही, बट इट इज म्हणजे आपण त्याला जास्त ध्यानात घेत नाहीये. ओके, बट तरी सुद्धा हे कुठंतरी थोडंसं सपोर्ट करतंय. सो येस, स्पीक आउट. व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स पोटेन्शियल? रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे काय? बोलायचंय. झालं, चॅट करायला सुरू. 1 नंबरचे म्हणजे सगळ्यांना चॅटिंगची फार सवय लागली आहे ना. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. 97 says that oxidation and reduction. No, yeah, you should speak here.
This is not going to be accepted. प्राजक्ता कामते, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. तुम्ही बोलू शकत नाही आहेत का? येस, स्पीक आउट फॉर दिस. कमी विचारून. चाट करायचं नाही हा, आता बोलायचं आहे. जे मी विचारते तुम्ही बोलायचं आहे, ठीक आहे. सो रेडॉक्स पोटेन्शियल इज नथिंग बट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन process takes place simultaneously is known as redox potential. However, when there is a oxygen deficient, जेव्हा सेल मेम्ब्रेन मध्ये किंवा सेल वॉल मध्ये जेव्हा ऑक्सिजनची डिफिशियन्सी जाणवते, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर क्रिएट होणार आहे. ड्यू टू ग्रेडियंट इज नथिंग बट द डिफरन्स. म्हणजेच काय, हाय आणि लो ह्या दोन डिफरन्समुळे काय होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ऑक्सिजन डिफिशियन्सीमुळे काय होणार आहे की त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होणार आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स बाहेरचे आहेत किंवा जे आयन आहे ते आयन काय होणार आहे, फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड. आणि त्याच्यामध्ये जी सेल मेम्ब्रेन घेतलेली आहे, लेट्स सी दिस, ओके, हा, जी सेल मेम्ब्रेन घेतलेली आहे, फॉर एक्झाम्पल इथं आयन घेतलेलं आहे. आता सायटोक्रोमी आता जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची जर रिॲक्शन बघितली असेल रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, म्हणजे फोटोसिंथसिस आपण एक बघितलं, क्रेब्स सायकल बघितलेली आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टची जी खाली एक आडव्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक रिएक्शन दिली, म्हणजे काय की ट्रान्सलोकेशन होत असते. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, आयन वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजेच काय, एकतर तो ऑक्साइड फॉर्म मध्ये कसं होतोय, ट्रान्सलोकेट, एकतर रिड्यूस होतोय आणि काय होतोय, ऑक्साइड होतोय. रिडक्शन फॉर्म मध्ये असेल तर तो ऍब्सॉर्ब केलेला जातोय आणि तो परत काय केला जातो, इलेक्ट्रॉन युटिलाइज होतो आणि इलेक्ट्रॉन काय जातो, ऑक्सिडाइज झाल्यानंतर तो वेगळ्या फॉर्म मध्ये काय होतं, ट्रान्सलोकेट होतोय. तर हेच ह्या थिअरीमध्ये सांगायचं की electrical potential gradient exists between the cell membrane and outside solution is responsible for migration of electron from inside solution to the आउटसाइड मेम्ब्रेन. जे आउटसाइड मेम्ब्रेन आहे त्याला आपण त्या सराउंडिंगला आपण काय म्हणतो, अपोप्लाझ्म. ओके, आणि ऑक्सिजन डिफिशियंट इन सायटोप्लाझम इंड्यूस्ड बाय रेस्पिरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ड्रॉपिंग द रेडॉक्स पोटेन्शियल. आता रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजेच काय, आपण म्हणतो रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ओके, त्याच्यामध्ये जर आयन ऍब्झॉर्बच झालेलं नसेल, मग ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे, रिड्यूस्ड फॉर्म मध्ये. ओके, जस्ट कीप इन माइंड दॅट, म्हणजे एक इमॅजिनरी करा की जे आयन आहे ते कसे आहेत, रिड्यूस फॉर्म मध्ये आहे आणि ते ऍब्झॉर्ब केलेलं आहे. जर ते आयन ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये असेल किंवा कोणत्या वेगळ्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला ऍब्झॉर्ब करता येणार नाही. म्हणजेच काय, तिथं डिफिशियन्सी आहे. ओके, त्याला काय आहे, तिथं कमतरता आहे आणि त्यामुळं रेडॉक्स पोटेन्शियल क्रिएट रेडॉक्स पोटेन्शियल ड्रॉप झाल्यामुळं तिथे काय झालेलं आहे, सायटोप्लाझम मध्ये ऑक्सिजनची कमतरता भासलेली आहे आणि त्याच्यामुळं सायटोक्रोम एफी कंटेनिंग सायटोक्रोमी जे आहे तो काय आहे, एफी कंटेनिंग इलेक्ट्रॉन आहे. ओके, विच इज प्रेझेंट आउटसाइड मेंबर. पहिल्याच कशामध्ये, डिफ्युजन मध्ये मी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एक कॅरियर लागतो. एन्झायमॅटिक, इट्स अन एन्झायमॅटिक. ओके, आणि सायटोक्रोमी एफी कंटेनिंग हा एन्झाइम आहे जो काय करतोय, जो आयन आहे त्याला काय करतोय, ऑक्सिडाइज आणि रिड्यूस करण्याचं काम करत आहे. आपण आता सेल मेम्ब्रेन मध्ये ही आउटर साइड आहे आणि ही इनर साइड आहे. आणि Fe3, ओके, Fe3 काय झालेलं आहे, ऑक्सिडाइज झाल्यानंतर किंवा तो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केल्यानंतर
होते त्याच्यामध्ये एक ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये झाल्यानंतर तो काय झालाय युटिलाइज घेत झालेला आहे. एफी काय झालेलं आहे युटिलाइज झालाय. तर याच्यामध्ये लिमिटेशन अशी होती आणि फॉर एक्झाम्पल मेन म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची लिमिटेशन त्यांनी काय सांगितली होती की सगळ्यात महत्वाची लिमिटेशन त्यांनी काय म्हणले की सायटोक्रोम जे आहे तर हे आउटसाइड सायटोप्लाझम होणार आहे सायटोप्लाझमच्या आतमध्ये म्हणजे सेल मेम्ब्रेन सेल ऑर्गेनेल जिथं आहे तिथं ती प्रेझेंट आहे. बट हे एक्सप्लेन करताना काय सांगतात सेल वॉल ओके आणि सेल ऑर्गेनेल त्याच्यामध्ये ही रिॲक्शन होते. तर ही रिॲक्शन त्याच्यामध्ये होत नाही. हा लिमिटेशन पॉइंट आहे पहिली लिमिटेशन. जस्ट अ मिनिट. मध्ये 4 anions molecules ओके सो सॉरी फॉर परत एकदा सांगावं लागेल की काय झालं ह्याच्यामध्ये. तर हे सपोर्ट लिमिटेशन of O2 but requirement of oxygen is high. म्हणजे फक्त 4 अनायन्स साठी मॉलिक्यूल 4 anion molecules are required for हाय क्रायटेरिया याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे काय ऑक्सिजन डिफिशियंट इथं असण्याचा म्हणजे काही संबंध नाहीये असं ह्या थेअरीमुळे त्याला सॉरी ह्या लिमिटेशन्समुळे आपण काय केलेलं आहे की हा ही थेअरी आपण काय केलेली नाही जास्त सपोर्टिव्ह नाहीये. सगळ्यात महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. सो हा एवढा महत्वाचा थिअरी नाहीये. सो लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट. roll number 17. Roll number 17. Yes, ma'am. Roll number 17. Are you स्क्रीन दिसत नाहीये का? हो नाही दिसत. कनेक्शन मधून जातोय त्यामुळे प्रॉब्लेम आहे.
स्लाइड दिसतीये का आता? हाँ, ओके. नाउ रीड रोल नंबर 7. Carrier hypothesis. Epstein in 1953 proposed the carrier hypothesis, which shows that semi-permeable allow the selective absorption of nutrients. According to this, some carrier molecules from ion carrier complex into cy- cytoplasm, which diffuse across the membrane. The phosphate enzymes which splits off the phosphate of the complex and ion get released into cytoplasm. The release carrier regenerated and activated by the phosphokinase enzyme located inside the membrane by utilizing energy released from breaking down of ATP. ओके. सो दिस इज डेटा. आता मला एक सांगा की ही डायग्राम बऱ्यापैकी दिसतीये का सगळ्यांना? जस्ट येस, रोल नंबर 17 तुम्हाला दिसतीये का? जरा हो. करून घ्या स्लाइड. थोडंसं क्लिअर नाहीये बिकॉज ही जरा सिस्टमॅटिक जरी ड्रॉ करायचं म्हटलं तरी ते होणार नाही पटकन. सो आय हॅव स्कॅन दिस अँड अपलोडेड हिअर. सो एनी प्रॉब्लेम ही समजून घेण्याची फार ही थिअरी सगळ्यात महत्त्वाची थिअरी आहे बिकॉज हिअर ATP मॉलिक्युल्स आणि ADP मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व्ह आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सलोकेशन आहे. ठीक आहे सर. ऍक्टिव्ह ट्रान्सलोकेशन साठी काय म्हणते की मेटाबॉलिक एनर्जी लागते. म्हणजेच काय ATP मॉलिक्युल्सची गरज आहे, ADP मॉलिक्युल्सची गरज आहे, फॉस्फेट आयन्सची गरज आहे. ओके. मग काय जेव्हा एनर्जी युटिलाइज होतं आणि तेव्हाच ते काय केलं जातं, ऍब्सॉर्प्शन होतंय. कशाचं ऍब्सॉर्प्शन होतंय? मग आयन्सचं ऍब्सॉर्प्शन होतंय. पर्टिक्युलर आयन्सचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी एखादं कॅरियरची गरज आहे. डिफ्युजन मध्ये पण हेच सांगितलेलं आहे, बरोबर. डिफ्युजन थिअरी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचं काय सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एखादं कॅरियरची गरज आहे आणि ह्या थिअरीमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर मागच्या थिअरीमध्ये तसं त्यांनी ते एक्सप्लेन केलं नव्हतं की बाबा हे असं असं झालं की असं असं होतंय की त्याच्यामध्ये काय रिक्वायर्ड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कॅरियर म्हणून काही वापरलेलं नव्हतं. आयन इज ऍब्सॉर्ब. कधी ऍब्सॉर्ब होतं? जेव्हा ऑक्सिजनची डिफिशियन्सी किंवा रेस्पिरेटरी, आता रेस्पिरेशनचा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो, पण रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे? ATP आणि ADP, बरोबर. ATP आणि ADP ची मॉलिक्युल्स काय होणार आहेत? इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. कशासाठी? ऍब्सॉर्प्शनसाठी. मग जर बघायला गेलं तसं त्या थिअरीमध्ये काय सांगितलं नव्हतं की फक्त ऑक्सिजनची डिफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, आयन जो आहे किंवा नुसतं आयन, त्यांनी एक्झाम्पल घेतलं आयनचं, तर बाकीचे पण तसेच आहेत. नायट्रोजन आलं. ओके. सगळ्यात महत्वाचं फॉस्फरस, पोटॅशियम, त्याच्यानंतर नायट्रोजन, सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स आर द एन्झाईम ऍक्टिव्हेटर्स. ओके. तर नुसते तेच नाही तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आलं, मॅग्नेशियम आलं, सेकंडरी न्यूट्रिएंट्स पण आले. तर त्यांना ऍब्सॉर्ब करण्यासाठी एक पर्टिक्युलर काय लागणार आहे? कॅरियर लागणार आहे. ओके. तर तो कॅरियरचा आपल्याला याच्यामध्ये कोणता कॅरियर प्रत्येक न्यूट्रिएंटसाठी किंवा प्रत्येक नायट्रोजनसाठी म्हणा किंवा प्रत्येकासाठी कॅरियर हा वेगवेगळा आहे. सिमिलर कॅरियर इज नॉट गोइंग टू ऍब्सॉर्ब. तर ते ऍक्टिव्हेशनचं काम किंवा ते आता ते आपल्याला गरजेचं आहे, त्याचं ऍब्सॉर्प्शन करायचं आहे, तर त्याचे जे कमांड्स आहेत ते द्यायचं काम कोण करत असतं? मायटोकॉन्ड्रिया मध्ये सिस्टीन जी आहे त्याच्यामध्ये हे कार्य सगळं चालू असते. त्यामुळे विचारलं की सेल ऑर्गॅनिझम मध्ये सगळ्यात
महत्वाचं जे म्हटलं होतं की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होते, नेमकं एनर्जी ट्रान्सफॉर्म होतीये म्हणजेच काय होतंय की त्याच्यामध्ये आयन्सचं ट्रान्सलोकेशन होते. ओके, सो कॅरियर हायपोथेसिसला जास्त सपोर्ट का मिळाला, तर त्याच्यामध्ये एटीपी एडीपीचं एक्सप्लेनेशन सांगितलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय होते की आता इथं एक्झाम्पल दिलेलं नाहीये त्यांनी, आयनच पर्टिक्युलर असं दिलेलं नाहीये. आता इथं तुम्ही जर बघितली पहिली रिॲक्शन जर बघितली कॅरियर प्लस एटीपी, ओके, त्याचं कन्व्हर्जन काय केलं, त्याचं स्प्लिटिंग झालेलं आहे. तर कशामध्ये स्प्लिट झालेलं आहे, आता जो कॅरियर आहे त्याच्याबरोबर फॉस्फरस आहे. ओके, आता तुम्ही खालची डायग्राम जी दिलेली आहे मेंगल अँड क्रेक या सायंटिस्टनी ही काय दिलेली सिस्टमॅटिक डायग्राम काढलेली आहे. आता दोन प्रश्न याच्यामध्ये होतात. तर सायंटिस्ट हू हॅज प्रपोज्ड अ कॅरियर हायपोथेसिस, इट्स इप्स्टिन. ओके, अँड who has shown a systematic translocation carrier ion transport across a membrane involving energy expenditure was given by Mengel and Craig. हा पण हा सुद्धा आता एक्झाम मध्ये आम्हाला पडला होता, म्हणजे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये सुद्धा हा प्रश्न होता की हू हॅज इन्व्हॉल्ड, म्हणजे त्यांनी प्रश्न कसा विचारला होता, हू हॅज इन्व्हॉल्ड द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, म्हणजे त्यांनी म्हणजे असं पूर्ण हे विचारलं होतं की हू हॅज इन्व्हॉल्ड द रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन इज इम्पॉर्टंट इन ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न इन अ रूट सेल. तर त्याच्यामध्ये इप्स्टन पण होतं. ओके, आणि त्याच्यामध्ये कोण होते, मंगेल अँड क्रेक. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर फॉर दिस? येस, व्हॉट इज द करेक्ट आन्सर फॉर दिस? ऍब्सॉर्प्शन मध्ये तर हे 2-3 सायंटिस्ट होते, बरोबर. मग त्याच्यामध्ये मेंगेल अँड क्रिक पण होता, पण मेंगेल अँड क्रिक हॅज गिव्हन अ डायग्रामॅटिक अँड सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन, सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलं होतं. बट ही कॅरियर हायपोथेसिस वॉज गिव्हन बाय इप्स्टन. सो असे काही प्रश्न पडतात की त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी असणंच गरजेचं आहे. तर याच्या मागचं कारण काय आहे की कॅरियर हायपोथेसिस इतकं महत्वाचं का, तर कॅरियर हायपोथेसिस याच्यामध्ये एटीपी मॉलिक्युल्स काय केले जातात, तर पहिला पण पहिली रिॲक्शन मध्ये काय सांगितलं, फोटो कायनिस, फॉस्फोकायनिस आणि फॉस्फेटेस हे 2 एन्झाइम्स आहेत. हे 2 एन्झाइम्सचे सुद्धा तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह विचारण्याची शक्यता आहे. सो तुम्ही काय करा, मी माझ्या पीपीटी मध्ये ते 2 केलेलेच आहेत की रेड मध्ये ते एन्झाइम्सना मी काय केलेलं आहे, फॉस्फेटेज एन्झाइम अँड फॉस्फोकायनेस एन्झाइम. तर ह्यांचं वर्क कसं आहे ते बघूया. तर पहिल्या मध्ये काय, एटीपी मॉलिक्यूल, पहिली रिएक्शन जर बघितली तर त्याच्यामध्ये एटीपी मॉलिक्यूल आणि कॅरियर, एक मिनिट, स्लाइड केली ना, स्लाइड विजिबल नाही आहे ना तुम्हाला कोणालाच? 5 मिनिटासाठी
ओके, स्लाइड आलेली आहे. ओके, ह्या कॅरियर हायपोथेसिस मध्ये पहिलं एक वाक्य जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. ऑफकोर्स सेल वॉल आर सेमी परमिएबल. त्याच्यामध्ये काय होणार आहे, सिलेक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट. कोणत्या न्यूट्रिएंटचं ऍब्सॉर्प्शन करायचंय, कोणत्या न्यूट्रिएंटचं ऍब्सॉर्प्शन नाही करायचंय, हे सुद्धा काय केलेले जातात याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि त्याच्यासाठी पर्टिक्युलर कॅरियर देणं सुद्धा फार महत्वाची गरज आहे. ओके, सिलेक्टिव्ह ऑब्झॉर्प्शन ऑफ अ न्यूट्रिएंट सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर काय, अकॉर्डिंग टू दिस थिअरी सम कॅरियर मॉलिक्युल्स फॉर्म्स आयन कॅरियर कॉम्प्लेक्स. ओके, जेव्हा हे कॅरियर बाहेर येतात, म्हणजे सेलच्या बाहेर येतात, तेव्हा एक मिनिट, जेव्हा हे कॅरियर मॉलिक्युल्स बाहेरच्या आयन बरोबर काय होणार, जेव्हा कंबाईन होणार तेव्हा ते काय होणार, कॅरियर कॉम्प्लेक्स तयार होणार इनटू सायटोप्लाझम. आता हे कशामध्ये, इनटू सायटोप्लाझम विच डिफ्यूज अक्रॉस द मेम्ब्रेन, म्हणजे मेम्ब्रेन मधून डिफ्यूज झालेले आहेत. आणि त्यांचं रोल जो आहे आता ते म्हणजे सेल मेम्ब्रेन मध्ये आल्यानंतर त्यांचं कार्य कसं होतंय, तर त्याच्यामध्ये जो फॉस्फेटेज एन्झाइम आहे तो काय करणार आहे, स्प्लिट आउट तर फॉस्फेटेज एन्झाइम याच्यामध्ये रिॲक्शन दिलेली आहे. ती फॉस्फेटेज एन्झाइम मुळे ते काय होणार, सेपरेट आउट होणार. आता रेस्पिरेटरी रिॲक्शन जर बघितली असेल तुम्ही, त्याच्यामध्ये क्रेब्स सायकल महत्वाची जर तुम्ही बघितली असेल, तर हे एन्झाइम सुद्धा काय करतात, एटीपी फॉस्फेटचे आयन्स कुठून येत आहेत, बरोबर, तर ते ऍब्झॉर्प्शन पण येणार आहे आणि प्लस ते तयार पण होणार आहे, बरोबर. तर महत्वाचं काय, त्यांचं ऍब्झॉर्प्शन होणं गरजेचं आहे. ओके, फॉस्फेट हा अवेलेबल कुठून होणार आहे त्यांना, तर हा फॉस्फेटेज एन्झाइम आहे. ओके, फॉस्फेटेज एन्झाइम यांना इनिशिएट करण्याचं, स्टिम्युलेट करण्याचं काम हे बाकीचे न्यूट्रिएंट सुद्धा करत असतात. तर आहेत ते काय करतात, एकमेकांना सहाय्य करून काय केलं जातं, त्यांना ऍब्सॉर्ब केलं जातं आणि आतमध्ये ते त्यांचं कार्य करत असतात. आणि जो फॉस्फोकायनेस एन्झाइम आहे जे रिलीज झालेले, आता ऑफकोर्स ते रिलीज झालं म्हणजे जो आयन आहे तो सायटोप्लाझम मध्ये गेला. ओके, त्याचं मुवमेंट आता फॉस्फोकायनेस एन्झाइम काय करणार आहे, जे परत एटीपीचं कन्व्हर्जन एटीपी आहे, परत एखादं कॅरियर त्याला तयार करावं लागणार. परत त्याला ते कॅरियर तयार बाहेर कुठला आयन आलाय बाबा त्याला घ्यायचंय आतमध्ये आपल्याला, तर ते ऑर्डर द्यायचं काम कोण करत असतो, फॉस्फोकायनेस. थोडस मजेशीर असं सांगते तुम्हाला, जेणेकरून ते तुमच्या डोक्यात जाईल. दिस रिलीज कॅरियर रिजनरेट अँड ऍक्टिव्हेटेड बाय फॉस्फोकायनेस. आता एकदा का ते आयन आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये जेव्हा रिलीज होतो, ओके, त्याच्यामध्ये दोन मॉलिक्युल्स पडतात. एक आयन, मग ते कुठलंही असेल, मग एक तर नायट्रोजनचं असेल, फॉस्फरस असेल, काही कोणतंही असू शकतं. ओके, आणि त्याच्याबरोबर एडीपी, त्याच्याबरोबर काय पडलं, ऍडेनोसिन डाय, हे स्प्लिट करण्याचं काम कोण करतंय, फॉस्फेटेज एन्झाइम. सगळ्यात महत्वाचं काय, फॉस्फेटेज एन्झाइम. ओके, आणि त्याच्यानंतर जेव्हा एनर्जी लॉस झाली, ठीक आहे, आता परत ती रिजनरेट करण्याचं काम कोण करत असते, फॉस्फोकायनेसिस एन्झाइम तयार करत आहे, विच इज लोकेटेड इनसाइड द सेल मेम्ब्रेन. ओके, आता सायटोप्लाझम मध्ये हे कार्य झालं, आता बाहेरची जी सेल आहे त्याच्यामध्ये फॉस्फोकायनेसिस काय करणार, रिजनरेट करणार, ऍक्टिव्हेट करणार, जेणेकरून काय होणार आहे, परत आपल्याला एक एटीपी मॉलिक्यूल लागणार आहे.
आणि एक एटीपी मॉलिक्यूल लागणार आणि परत एक कॅरियर लागणार. तर तुम्ही माझ्या कर्सरकडे बघू शकता तुम्ही. ओके, आता हे काय आहे, कॅरियर आयन कॉम्प्लेक्स. ओके, Cl त्यांनी घेतलेलं आहे एक एक्झाम्पल म्हणून, त्याच्याबरोबर C कॉम्प्लेक्स. ओके, आणि त्याच्याबरोबर काय आहे, फॉस्फेट आय फॉस्फेट कसा लिहिला जातो माहितीये ना रिएक्शन्स मध्ये, आय फॉस्फेट लिहिला जातो, स्मॉल आय आणि P. तर हा काय आहे, कॅरियर आयन कॉम्प्लेक्स आहे. ओके, विच इज इनॅक्टिव्ह. आणि फॉस्फेटेस त्याला काय करणार आहे, तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार, आता हे साईड त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया मला दिसतोय, बट ऍक्च्युअल मायटोकॉन्ड्रियामध्ये ते ऍब्झॉर्ब होत नाहीये. तो कशामध्ये रिलीज होणार आहे, आतल्या सेलमध्ये. ओके, सेलच्या आतमध्ये तो रिलीज होणार आहे. फॉस्फेट आयन आहे तो कोण युटिलाइज करून घेणार, मायटोकॉन्ड्रिया युटिलाइज करून घेणार. आणि जो आयन आहे तो कुठलाही असेल, मग ऑक्सिजन असेल, आता इथं Cl दिलेलं आहे, आयन त्यांनी इथं O दिलेलं आहे, तर इथं तुम्ही बघू शकता हा आयन O आहे. जो काय झालं, ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाने युटिलाइज केला. आता मायटोकॉन्ड्रिया काय करणार आहे घेऊन, तर त्याला काय तयार करावं लागतं, एटीपी आणि एडीपी हे चालूच असतं प्रत्येक सेलमध्ये. ठीक आहे, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये जो फॉस्फेट युटिलाइज करतं आणि आय फॉस्फेट तयार करायचं काम कोण करत, सिस्टीन करत असते. ओके, मग त्याला ऍब्सॉर्ब करायचं, परत त्याचं युटिलायझेशन करायचं. ते केमिकल रिएक्शन्स आतमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये हे नेहमी चालू असतात. आणि त्यामुळं सेल डेव्हलपमेंट, सेल इलॉंगेशन, त्याच्यामध्ये नवीन सेल बॉडीज, टिश्यू फॉर्मेशन हे नेहमी चालू राहत असतं. तर का, तर ही केमिकल प्रोसेस त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे चालू राहत असते. आणि अशा प्रकारे परत फॉस्फोकायनेज एन्झाईम परत काय करणार, ऍक्टिव्हेशनचं काम, रिजनरेशनचं काम, आणि जेणेकरून परत एकदा ऍक्टिव्हेटर म्हणजे ऍक्टिव्हेटेड कॅरियर की दुसरा आयन ऍब्झॉर्ब करून घ्यावा, याच्यासाठी हा तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे हे सायकल आहे, इझी सायकल आहे. तर आता ह्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन झालं की नाही एवढं सांगा मला. ह्या थिअरीनुसार एखाद्या आयनचं ऍब्झॉर्प्शन झालं की नाही, काही समजलेलं दिसत नाहीये. आता मी एवढं ओरडून का सांगते की हे कॅरियर कुठला आयनचं ऍब्झॉर्प्शन आहे हे महत्वाचं नाहीये, पण ऍब्झॉर्प्शन झालं आणि त्याचं काय झालं, ट्रान्सलोकेशन झालेलं आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालं, इट्स अ ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑर पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन. कोणतं ऍब्झॉर्प्शन झालं हे मला सांगा. आता मला चॅट करायचं नाही, बोलायचं याच्यावरती. 107 रेज करायचं नाही, हँड काय नाही, फक्त बोलायचं याच्यावरती. कोणतं ऍब्झॉर्प्शन झालं हे एवढं सांगायचं या सेलमध्ये. ऍक्टिव्ह झालं की पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन झालं. आवाज येत नसेल ओके, नाही तर रेज हँड. काही प्रॉब्लेम आहे का? 107 आवाज वगैरे येत नाहीये का? ओके, ह्या कॅरियर ओके बर, या कॅरियर हायपोथेसिस मध्ये काय झालं, ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन झालं की पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन झालं? कळालं नसेल तरी सांगा की बाबा हे रिपीट करायचंय. येस, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. येस, बोलायचंय कोणतं ऍब्झॉर्प्शन याच्यामध्ये झालं. परत एकदा समजून सांगायचं का? परत एकदा समजून सांगायचं आहे.
लास्ट पार्ट आहे आज, ह्याच्यावरती संपणार नाहीये, पुढं पण आपल्याला घ्यायचंय, लवकर बोलायचंय की आयन ऍब्सॉर्प्शन झालं, पण कोणत्या ऍब्सॉर्प्शन झालं, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन झालं की पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. येस, बोलायचं आहे, अदरवाईज आजची प्रेझेंटी गृहीत धरली जाणार नाही. समजलं नसेल तर सांगा, समजलं नसेल तर परत एकदा समजावून सांगेन, अदरवाईज मी एकाकांना विचारेन. रोल नंबर 56. Ma'am, it's active absorption. ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन झालं. इतका उशीर कोण सांगितलं हे. रोल नंबर 110. 110. रोल नंबर 69. Yes, ma'am. Roll number 69. Yes, ma'am. Okay. So, yes, what is mean by active and what is mean by passive? Active means absorption of ion against an electrochemical gradient. And passive absorption of ion by plant root along the electrochemical potential gradient. Okay, okay. Is known as active and Passive. passive. Okay. So, next, roll number 20. Roll number 20. Yes, roll number 20. Roll number 20. जर असाइनमेंट्स डबल केले जातील. रोल नंबर 20. Roll number 11. Roll number 11. Hello, ma'am. 11. ओके. तर कॅरियर हायपोथेसिस मध्ये 2 एन्झाइम्स इन्व्हॉल्व आहेत, ते कोणते कोणते आहेत. Phosphate enzyme. Hello. आणि दुसरा नाही, फॉस्फोकायनेज एन्झाइम. बरोबर आहे की. झोप गेली का. आवाज येत नाही मॅडम क्लिअर.
मागासून सांगत नव्हतं का रोल नंबर 4 रोल नंबर 4 रोल नंबर 4 यस योगेश गायकवाड कोण आहे रोल नंबर काय आहे तुमचा योगेश गायकवाड यस मॅडम येस रोल नंबर काय आहे तुमचा 3217 ओके ठीक आहे समजलंय का तुम्हाला समजतंय मॅडम पण आवाज ब्रेक होतोय कधी कधी त्यामुळे जर लिंक लागत ना ओके सो आय विल नॉट टेल यू म्हणजे मी परत नाही सांगत आहे फक्त एवढंच महत्वाचं काय आहे की कॅरियर हायपोथेसिस का आणि लिऑनकार्ड थिअरी का नाही तर याच्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे असे आहे की ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की डिफ्युजनसाठी काय लागणार आहे एखादं कॅरियरची गरज असते ओके तर पहिल्या थिअरीमध्ये काय like that सेकंड काय आहे की कॅरियर आहे इट इज नॉट अ सायटोक्रोमिन ओके की त्याच्यामध्ये सायटोक्रोमिन इन नाहीये किंवा म्हणजे तो आयन कंटेनिंग एन्झाइम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे सांगू शकत दोघांचे पण काय फीडबॅक्स आहेत की ज्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन हे समजून जाते तर पहिल्या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की ऍब्सॉर्प्शन जरी झालेलं आहे तरी त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिफिशिएट झालं आणि ऑक्सिजन डिफिशिएट झालंच म्हणजेच काय त्याच्यामध्ये काय आहे की रेस्पिरेशन रिॲक्शन्स त्याच्यामध्ये काय झालेले आहेत कमी झालेले आणि त्याच्यामुळं डिफिशियन्सी जाणवल्यामुळं काय झालं ऍब्सॉर्प्शन झाले तसं याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ऑफकोर्स ह्याच्यामध्ये झालं असणार आहे किंवा ते कुठल्या मॉलिक्युलमुळे झाले किंवा काय झाले हे सांगता येणार नाही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की कॅरियर आयन कॉम्प्लेक्स ओके त्याच्याबरोबर कोणता आयन आहे आणि कॅरियर सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो फॉस्फेटेज एन्झाइम मुळे काय झालेला आहे फॉस्फेटेज एन्झाइम मुळे तो स्प्लिट झाला ठीक आहे आणि त्याचा आयन काय झालेला आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये तो काय झालाय मुवमेंट करण्यासाठी किंवा त्याचं कार्यासाठी तो रेडी झालेला फॉस्फेट एन्झाइम आहे तो काय केला मायटोकॉन्ड्रियामध्ये केला आणि परत त्याच्यामध्ये एटीपी इज गोइंग टू कन्वर्ट इनटू एडीपी ओके फॉस्फोकायनेस हा काय करतो एटीपी आणि जो कॅरियर परत ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करत असते फॉस्फोकायनेस तयार करत असते तर हे झालं कॅरियर हायपोथेसिस दोन्ही थिअरी सुद्धा काय थोडेफार सपोर्टिव्ह आहेत ओके सो ऍब्सॉर्प्शन मध्ये हे दोन थिअरीज फार महत्वाचे आहेत ठीक आहे सो नेक्स्ट इज द So this is your assignment and this assignment is going to be completed by you. तर सगळ्यांनी कंप्लीट करायचे 3 क्वेश्चन्स आहेत फर्स्ट इज एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ आयर्न फ्रॉम सॉइल टू रूट ओके देन डिफरन्शिएट बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन and explain the mechanism of nutrient transport within a root cell okay त्याच्यासाठी मी काय करेन नोट्स पाठवेन तुम्हाला त्यातनंच उतरून काढायचं नाही किंवा स्लाइड उतरून काढायची नाही आय नीड प्रत्येकाची असाइनमेंट त्यांच्या बॅचनुसार त्यांच्या ग्रुपमध्ये टाकायची आहे ओके बॅच ए बॅच बी बॅच सी बॅच डी त्यानुसार तुमचे काय होईल त्याच्यामध्ये रिसीव केले जातील ठीक आहे दिस वॉज द एंड ऑफ दिस टॉपिक तर अशा प्रकारे हे टॉपिक संपलेलं आहे सो सायंटिस्ट आता एक रॅपिड फायर होऊन जाऊ दे सो टेल मी द
Carrier hypothesis. Who has proposed a carrier hypothesis? Roll number 60. Roll number 60. Roll number 60. Who has proposed? Who has proposed carrier hypothesis? Yes, सांगायचं आहे. Who has proposed carrier hypothesis? आणि मंगल अँड क्रेकनी काय केलेलं आहे? बाकीचे पण बोलायचं आहे. Diagrammatic representation. Diagrammatic representation of हो diagrammatic representation of पुढं काय? हे mechanism of ion absorption. कोणते कोणते mechanisms आहेत? From soil to root. Just enlist out. Roll number 71. Roll number 71. Roll number 71. Roll number 71, 20.